नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल रुक्मिणीज आर्टमध्ये। तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हटलं की नक्कीच सणाची आठवण येते। तो सण म्हणजे मकर संक्रांती। मकर संक्रांती स्पेशल आज आपण नवीन रेसिपी पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे तिळवडी। त्याला तुम्ही तिळपापडी असेही म्हणू शकता। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण पाहणार आहोत तिळाची चिक्की। त्यासाठी साहित्य: तीळ 1 वाटी, साखर 1 वाटी आणि तूप हे आवश्यकतेनुसार आहे। हे फक्त आपल्याला की जेणेकरून चिक्की ज्यावेळेस गरम लाटतो आपण तर ते चिकटू नये म्हणून आपण ते तुपाचा वापर करणार आहोत। पेटवून आपण कढई ठेवूया, त्यावर हे 1 वाटी साखर त्यामध्ये घालायची आहे आणि ह्याचा आता आपण पाक करून घेऊया। ह्यामध्ये पाणी मिक्स करायचं नाहीये, आपल्याला साखर अशीच वितळून घ्यायची आहे। आपण पाहत आहात की इथे साखर पूर्ण तळलेली आहे। पूर्ण असा पाक झाला की यामध्ये तीळ टाकायचे आहे। जेवढी साखर घेतली आहे तेवढंच आपल्याला तीळ घ्यायचं आहे। 1 वाटी साखर घेतली तर 1 वाटी तीळ घ्यायचं। आता हे व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करून टाकायचं आहे। आता हे थोडंसं घट्ट होईल। घट्ट होत आलं की ह्याची आपल्याला पापडी लाटायची आहे। आता मी इथे चिक्की लाटणार आहे तर त्यासाठी तूप लावून घेत आहे, जेणेकरून ती चिकटली जाणार नाही। तसेच लाटण्यालाही आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। मिश्रण थोडे गार होत आले की आपण ते काढून घेऊया। मिश्रण गार होत आले, पूर्ण गार पण होऊन द्यायचे नाही, त्यामुळे आपल्याला लाटता येणार नाही। ते गार होत आले की ते काढून घ्यायचं आहे। आता ह्याची आपल्याला पोळी लाटायची आहे। हे व्यवस्थितरित्या काढून घ्यायचं आहे। थोडंसं लाटता येईल असं गार आपल्याला थोडं करून घ्यायचं आहे ते। तुम्हाला जर पातळ हवी असेल तर पातळ लाटून घ्या आणि जाड हवी असेल तर हलकसं लाटलं तरी चालेल। मी इथे थोडीशी जाडच ठेवत आहे चिक्की। तूप लावल्यामुळे खाली चिकटतही नाहीये, तसेच लाटण्यालाही चिकटत नाहीये आणि शक्यतो गरम असतानाच ते लाटायचे आहे। गार झाले की ते लाटले जात नाही। गार झालेले आहे। आता ह्याच्या आपण वड्या पाडून घेऊया। छान अशी खुसखुशीत आणि पटकन होणारी तिळाची चिक्की, तुम्ही पापडीही म्हणू शकता हिला। तयार आहे आपली तिळाची चिक्की।